मनुष्य जेव्हा जन्माला येतो तेव्हा घरामध्ये आनंद उत्सव साजरा केला जातो. घरी दारी आनंदाचे वातावरण निर्माण होते. नवजात शिशूचे कोमल सुंदर निरागस हृदय सर्वांना हवेहवेसे वाटते. बाळाला पाहून त्याला कडेवर घेण्याची तीव्र इच्छा होते. बाळ जरी बोबडे बोलत असले तरीही मातापिता त्याच्याशी बाळ बनून बोबडे बोलू लागतात. घर परिवारामध्ये आनंद नांदत असतो. आईवडील आपल्या लाडक्याची प्रत्येक बाब आजूबाजूला सांगत असतात, कारण त्यांचा स्वभावच मुळी तसा असतो. जैसा स्वभाव मायबापाचा, अपत्य बोले जरी बोबडी वाचा, तरी अधिकची तयाचा संतोष आधी. आज माझ्या बाळाने असे म्हटले तसे म्हटले वगैरे वगैरे. त्याच्या चपळपणाचा सगळेच आनंद घेत असतात. मुलगा मोठा झाला, तरुण झाला, शिकला, सवरला आणि सुंदर युवक बनला आणि लग्नाला आला म्हणजे आनंद आणखीन वाढतो. मातापित्याचे आजी आजोबात रूपांतर होते, म्हणजे मग ते नातवांना अंगा खांद्यावर खेळू लागतात. ते सत्संगाशी जोडलेले असतील तर नातवांनाही सत्संगात घेऊन जातात, सत्संगात जाण्याची प्रेरणा देतात. सद्गुरूंनी आपल्याला जीवनामध्ये क्षणोक्षणी आनंदी, सर्वांशी मिळून मिसळून आणि प्रेमाने राहायला शिकवले आहे. मधुर वाणी आणि नम्रता हेची सद्गुरू शिकवितो, जगताचे हित ठेवा ध्यानी हेची सद्गुरू शिकवितो. प्रत्येक अवस्थेत आनंदी राहून निराकार प्रभूचे आभार मानायचे आहे. आपण सगळे जीवनरूपी प्रवासातील प्रवासी आहोत. हा जीवन प्रवास एक टप्पा आहे, ध्येय नाही. अजून पुढे चालायचे आहे. संकटावर वादळांवर मात करत चालायचे आहे. खरं तर सृष्टीतील कणनकण सुख देणारे असतात, जीवन निर्विकार होण्याचा संदेश देत असतात. आपण पाहतोच की सूर्य उदारपणे सृष्टीला आपल्या सोनेरी किरणांनी न्हाऊ घालत असतो. मंद मंद वारा आपल्या अलगद स्पर्शाने जीवाला सुखावत असतो. पक्षी एका सुरात मधुर तान देत असतात, ईश्वराच्या अद्भुत कलेची साक्षसुद्धा देत असतात. नद्यांच्या प्रवाहाचा मंजूळ खळखळाट मनाला अगदी भावून टाकतो. फुलातील मकरंदाचा आस्वाद घेत गुंजारव करत आनंदाचे राग आळवत असतात. अशा प्रकारे सृष्टीतील कणनकण हा सुख, एकता आणि प्रेम आनंदी प्रवाहित करत आपणास सदैव प्रसन्न राहण्याचा सल्ला देत असतात. चेहऱ्यावर उत्साह आणि आनंद विसरतो. मन प्रेममय, निर्मळ, अचल, ताणविरहित व पवित्र बनते. यासाठी आनंदाने हसत हसत निराकार प्रभूचे गीत गात राहावे. आपला हास्यभाव शुद्ध असावा. जर कधी आपल्या जीवनरूपी आकाशात काळे ढग आले असतील किंवा आभाळ निरभ्र असेल तर दोन्ही परिस्थितीत आपले हास्य लोकू देऊ नका. निराकार आपल्यासोबत आहे आणि त्याचा महिमासुद्धा आपल्या समक्ष गायला जात आहे. आपण सर्व त्याच्या कृपेचे पात्र आहोत. ही फार मोठी भाग्याची गोष्ट जरी असली तरी देखील कार्य करण्यासाठी निराकार प्रभूने आपल्याला निवडले आहे. जीवनरूपी दीप ते जाळत आहे, कारण या दीपामध्ये प्रसन्नता व भरवंसा याचे तेल घातलेले आहे. स्निग्धता सामावली आहे, गतिमानता संचारली आहे. गुरुभक्त प्रत्येक कार्यामध्ये प्रसन्न असतात. प्रत्येक वेळी निराकार ईश्वराचा आधार घेत असतात. एकदा महात्मा राजकवीजी सांगत होते की त्यांनी आपल्या घरी 2 किलो देशी तूप आणले आणि स्वयंपाकाच्या ओट्यावर ठेवले. काही वेळाने त्यांच्या पत्नीने अगदी निराश होऊन त्यांच्याकडं येऊन सांगितले की माझ्या हातून सर्व तूप खाली सांडले, आता मी काय करू? तेव्हा राजकवीजी म्हणाले, काय करणार? चला आता आपण दोघे नाचूया. पत्नीने म्हटले, अरे देवा, एक तर नुकसान झाले आहे आणि परत म्हणताय की नाचूया. तेव्हा राजकवीजी म्हणाले, मग काय झालं? नुकसान झाले तर दुःख करत बसायचे? आपले सुख आणि आनंद का म्हणून गमवायचे? ही असते गुरुभक्ताच्या परीक्षेची घडी. तो किती दृढ आहे हे यातूनच पारखले जाते. कोण्या शायराने म्हटले आहे की गर जिंदगी का सिखा खिलती हुई कली से लब पर है मुस्कुराहट दिल खुश हो रहा है. एकदा एक महापुरुष बाबा अवतार सिंहजींना म्हणाले, विनंती आहे बाबाजी, काही वेळा सत्संगमध्ये काही महापुरुष विनोद करतात व त्यामुळे सर्व संगत हसू लागते, हे थांबवा बाबाजी. बाबा अवतार सिंहजींनी विचारले की तुम्ही नोकरी करता ना, मग संध्याकाळी जेव्हा तुम्ही घरी जाता तेव्हा तुमची मुलं काय करत असतात? महापुरुष म्हणाले, हसत असतात, खेळत असतात. बाबाजींनी पुन्हा विचारले, तुम्हाला हसणारी खेळणारी मुले कशी वाटतात? त्यावर त्या महापुरुषाने उत्तर दिले, खूप चांगले वाटतात. कधीकधी मी त्यांना प्रेमाने जवळ घेतो आणि मी सुद्धा त्यांच्यासोबत खेळतो. बाबाजींनी समजावले की अशाच प्रकारे जेव्हा गुरुभक्त हसत असतात तेव्हा मला सुद्धा चांगले वाटते, कारण ही सर्व माझीच मुले आहेत.
मला माझा गुरुसिक आजारी व्यक्तींसारखा उदास चेहऱ्याचा असावा हे मुळीच आवडणार नाही. हे मिशन सुख, प्रेम व आनंदाने भरले आहे. येथून प्रत्येक गुरुसिक सुख, हास्य आणि आनंद घेऊन जात असतो. प्रत्येक घरात सुखाचे वातावरण असावे हीच माझी इच्छा आहे. भावार्थ काय तर सुख, हास्य आणि आनंदाचे वाटप जरूर करावे, परंतु लक्षात असू द्यावे की चुकूनही कोणाची मस्करी किंवा मन दुखवणारा विनोद सत्संगामध्ये कधीही करू नये.